आमच्या मॅडमांची केस ढीगबाला वाटली ती त्यात उन्हामुळे त्रास झाला म्हणून आमच्या भाऊला बोलून फायनली केस कापूनच टाकलो. जय शिवराय मित्रांनो, आज उठल्या उठले जिरं मोहरी आणायला आपल्या आई साहेबांना नाश्त्याला पोह करायचं होतो. त्यात कसं आहे माहितीये का, उठली की रोज काय ना काय तर नवीन काम आपल्याला लागते. पण आपलं कसं आहे माहितीये का, चालते म्हणायचं काम करत राहायचं, मागं पुढे अजिबात बघायचं नाही. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी आपल्याला काय ना काय तर शिकवून जातात हे मात्र खरं आहे. पण आपण त्यांच्या समोर खंबीरपणे उभं राहणं पण तितकंच गरजेचं आहे. बोलता बोलता 10 मिनिटात माझी पोहाची तयार करून घेतली बघा. आणि आपलं प्रत्येक काम हे ओके मध्येच असते. 11 मिनिटात म्हणजे आपलं पोहा तयार करून आई साहेबांना नेऊन दिलो. त्यात आमच्या मॅडमांनी सगळी कामं वेळच्या वेळेला लागतात बघा, नाही तर लय मार खायला लागतो मला. आणि मित्रांनो, हे असलं अनबॉक्सिंग आपल्याकडे रोज असतात बरं काय. मला भांडी घासायचा साबण संपला होता म्हणून नवीन साबणाचं अनबॉक्सिंग केलं. या साबणात 100 लिंबाची शक्ती आहे म्हणून लिंबू काय मला कुठे दिसला नाही सोडा. भांडी मात्र आपण चकाचकच धुणार, त्यात काही विषयच नाही. कामावरून झाल्यावर सगळी नख काढायला बसलो बघा. कामाबरोबर स्वच्छता ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे हो. आजी सगळी कामावरली तेवढ्यात आमचं भाऊ आलं बघा सगळं साहित्य घेऊन. लगेचच आपल्या आई साहेबांची केस कापाय चालू केली. आपलं भाऊ मात्र कधी बोलवलं तो आपल्याला नाही म्हणत नाही. उन्हामुळे जरा जास्तच त्रास व्हालता म्हणून म्हटलं जरा आपली केस आई साहेबांची बारीकच करून घ्यायची आज. आणि आपल्या भाऊला मात्र काय सांगायला लागत नाही. टकाटकपणे 1 नंबर मध्ये केस कापते आपला भाऊ, काही विषय नाही. उभा राहत नसून सुद्धा भाऊन आपल्याला ऍडजस्ट करून कसं का होईना केस कापून दिलीवर काय. त्यालाच म्हणायची माणूस की केस म्हणून वाटलेलं तो आई साहेब आपल्या असे दिसत होत्या बघा. पण आमच्या भाऊने हेअरकट असला भारी मारलेला की नाही. आमच्या मॅडम मात्र 1 नंबर दिसायला लागलेल्या. आमचं प्रोफेसर कसं दिसलं की नाही कमेंट करून नक्की सांगा भावानो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका मित्रांनो. आयुष्याचं खरं सुख हे आईच्या सुखातच आहे आपलं.